अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग करणं आणि तिचं अपहरण केल्याप्रकरणी विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला 7 वर्ष सक्त मजुरी आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। विशाल मारुती कांबळे राहणार मळगे बुद्रुक तालुका कागल असं शिक्षा झालेल्या 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे। ही घटना मार्च 2022 मध्ये घडली होती। आरोपी विशाल कांबळे हा एका अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करून तिचा मानसिक छळ करत होता। 29 मार्च 2022 रोजी त्याने पीडित मुलीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर मुलगी शाळेत जात असताना तिला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला व तिचं अपहरण करून पळवून नेलं। या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी मुरगुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। मुरगुड पोलिसांनी तात्काळ तपास चक्र फिरवून आरोपी आणि पीडित मुलीला सातारा जिल्ह्यातील भुईंज येथून ताब्यात घेतलं होतं। मुरगुड पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं होतं। या खटल्याची सुनावणी विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मेहरबान पेरमपल्ली यांच्या न्यायालयात पार पडली। सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट एस इंगळे यांनी बाजू मांडली। त्यांनी 5 महत्त्वपूर्ण साक्षीदार, प्रत्यक्ष पुरावे आणि वरिष्ठ न्यायालयांचे दाखले सादर करत केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला। त्यानुसार आरोपी विशाल कांबळे याला दोषी ठरवत 7 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली। या कामी तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक RA वाघमारे आणि अधिकारी युवराज पाटील यांनी सहकार्य केले। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।